मॉर्निंग एव्हरीबडी. 10वी ड आणि 9वी आपलं 10वी ई 10वी ड आणि 10वी ई मधल्या मुला मुलींचे आज पुन्हा सकाळी हार्दिक स्वागत. काल आपण कालच्या सेशन मध्ये सेकंड लेसन ऑफ द सायन्स फर्स्ट यामधलं मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल, मॉडर्न पिरियडिक टेबल इथपर्यंत आलेलो होतो. मॉडर्न पिरियडिक टेबल त्याचा पिरियडिक लॉ शिकवला. मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये कशी मांडणी आहे त्याच्याविषयी आपल्याला आता इथून पुढे अभ्यासायचंय. थोडस लवकर येत चला रोशनीवाल. हा, तर हाव इज द मॉडर्न पिरियडिक टेबल प्रिपेअर्ड? मॉडर्न पिरियडिक टेबल किंवा दीर्घ श्रेणी आवर्त सारणी ही कशी तयार केली? तर त्याचा मुख्य बेस आहे पूर्वी अणुभारांकाच्या किंवा अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने मांडले जात होते मूलद्रव्य. आता मात्र अणु अंकाच्या चढत्या क्रमाने म्हणजेच ॲटॉमिक नंबर त्याच्या असेंडिंग ऑर्डर प्रमाणे एलिमेंट्स मांडले गेले. The classification of elements resulting from an arrangement of the elements in an increasing order of atomic numbers is the modern periodic table. Modern periodic table ची ती डेफिनेशनच एक प्रकारे म्हणता येईल. मग यातनं असं दिसलं की अणु अंकाच्या चढत्या क्रमाने मांडलं, ॲटॉमिक नंबरच्या चढत्या क्रमाने मांडल्यामुळं आपल्याला असं आढळतंय की एकाखाली एक एलिमेंट्स असे येतात की जरी एलिमेंट बदलला तरी प्रॉपर्टीज पिरियडिकली रिपीट होत आहेत. विशिष्ट इंटरव्हल्स नंतर त्या प्रॉपर्टीज रिपीट होतात. आता मॉडर्न पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर काय आहे? तर पेन्सिल हातात घ्या आणि पान नंबर 23 त्याच्यामध्ये ते मोठ्याच्या मोठं दीर्घ श्रेणी आवर्त सारणी म्हटलं ना, आधुनिक आवर्त सारणी 2.7 टेबल, त्या टेबलला या. तिथं जो पहिला आडवा रो आहे तो आहे हायड्रोजन आणि हेलियमचा. त्याच्या तिथं हेलियमच्या साईडला कोऱ्या भागातल्या तिथं शॉर्टेस्ट लघुत्तम शॉर्टेस्ट पिरियड लघुत्तम आवर्तन. पुन्हा लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन हा आडवा दुसरा रो, तिसरा रो हे दोघही लघु आवर्तन आहेत. एकत्रित मैरपी कंस असं एकेरी करा आणि डॅश करून लिहा लघु आवर्तन, शॉर्ट पिरियड. चौथा आणि पाचवा रो पोटॅशियम वाला आणि आरबी वाला रुबिडियम, त्या दोघांना मिळून एकत्रित लिहा लॉंग पिरियड, मोठे आवर्तन किंवा बृहद आवर्तन. पुन्हा सिझियम 55 नंबर, खालून दुसरा रो आहे ना, ते खालचे दोन नाही, मुख्य टेबल मधला खालून दुसरा सिझियम CS म्हटलेला 55 नंबर, ती जी आडवी रो आहे ती आहे लॉंगेस्ट, सर्वात मोठे आवर्तन किंवा विशालतम आवर्तन. आणि 87 पासूनच जे आहे OG पर्यंतच ते आहे अपुरे किंवा अपूर्ण आवर्तन, इनकम्प्लीट पिरियड. पहिला शॉर्टेस्ट, दुसरा तिसरा शॉर्ट, चौथा पाचवा शॉर्ट, चौथा पाचवा लॉंग आणि सहावा आहे लॉंगेस्ट अँड लास्ट वन इनकम्प्लीट. लघुत्तम, लघु लघु, विशाल किंवा मोठ, सर्वात मोठे आणि अपूर्ण. शॉर्टेस्ट, शॉर्ट, शॉर्ट, लॉंग, लॉंग, लॉंगेस्ट, इनकम्प्लीट. हे लक्षात आलं? आता मोठा ब्रॉड क्वेश्चन विचारला जातो की एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. तेव्हा तुम्ही सुरुवात कशी करायची? दीर्घ श्रेणी आवर्त सारणीची पूर्ण रचना स्पष्ट करा. हा मोठा प्रश्न जर 4 मार्काचा आला तर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. यामध्ये आधुनिक आवर्त सारणीच्या नियमाचा वापर केलेला आहे.
हे महत्वाचं पाहिजे, हे वाक्य महत्वाचं आहे की मॉडर्न पिरियडिक टेबल इज बेस्ड ऑन द मॉडर्न पिरियडिक लॉ. तो लॉ तिथं लिहा वाटल्यास. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणु अंकाच्या आवर्ती फल आहे. अणु अंकाचे आवर्ती फल आहे. या पिरियडिक टेबल मध्ये काय आहे मग? एकूण बघा तिथं मोजा 18 उभे कॉलम आहेत. त्याला गण म्हणतो आपण. पण ते कसे आहेत? काही ए आहेत, काही बी आहेत. पण तिथं लिहिलेलं नाही आहे. रोमन अंकातलं तुम्हाला कळतं कसं लिहायचं असतं. फर्स्ट ए, फर्स्ट म्हणजे कॅपिटल आय, त्याच्या पुढे ए. कळलं? आता मी सांगतो तसं लिहा. हायड्रोजनचा जो कॉलम आहे की नाही, त्याच्या वर लिहा रोमन अंकातला फर्स्ट ए. एस टी लिहायचं नाही. रोमन अंकातला आय लिहिला, कॅपिटल आय, की ते रोमन अंकातला फर्स्ट झालं. म्हणजे आय ए, कॅपिटल ए. बीई दुसरा उभा कॉलम आहे, तिथं लिहा रोमन अंकातलं 2 म्हणजे डबल आय ए. तिसरा कॉलम आहे, 3दा आय लिहायचा, बी, ट्रिपल आय बी, थर्ड बी. चौथा कॉलम फोर्थ बी. पाचवा फिफ्थ बी. कसं लिहायचं फिफ्थ बी? कॅपिटल व्ही बी. सहावा सिक्स्थ बी, व्ही आय, व्ही आय बी. सातवा सेवंथ बी, व्ही डबल आय बी. आता आठवा, 9वा आणि 10वा कॉलम एकत्रित असा मी बघा, असं करून असा महिरपी कंस करा. ते 3 कॉलम करून एकत्र जे आहे तो 8th आहे. व्ही आय आय आय. व्ही लिहायचं, आय आय आय, 8th. म्हणजे तो 8th बीच आहे. पण बी पण लिहायचं नाही आता, फक्त 8th ग्रुप. लक्षात आलं? फक्त 8th ग्रुप आहे तो. नंतर 11वा जो कॉलम आहे तो आहे फर्स्ट बी. 12वा कॉलम सेकंड बी. 13वा कॉलम थर्ड ए, तिसरा ए. नंतर चौथा ए, 5वा ए, 6वा ए, 7वा ए आणि 18व जे आहे ते 8वा ए किंवा 8वा ग्रुप, सॉरी 18वा ग्रुप किंवा 0 ग्रुप. अजून शेवट सांगतो. 18वा कॉलम जो आहे तो व्ही आय 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 ए. परंतु हे कधीच लिहित नाही. त्याला 18th ग्रुप म्हणतात किंवा 0 ग्रुप म्हणतात. तो शून्यवा गण आहे. आता मी फास्ट डावीकडून उजवीकडे जातो, वाचतो, ते क्लिअर करा. तुमच्याकडे बघून मी सांगतो, खाली बघत नाही. फर्स्ट ए, सेकंड ए, थर्ड बी, फोर्थ बी, फिफ्थ बी, सिक्स्थ बी, सेवंथ बी. सलग 3 कॉलम नंतरचा बंच करून 8th. नंतर फर्स्ट बी, सेकंड बी. नंतर बरोबर का? कन्फर्म केलं मी, पुन्हा चुकू नये. नंतर थर्ड ए, फोर्थ ए, फिफ्थ ए, सिक्स्थ ए, सेवंथ ए, 8th ए किंवा 0 किंवा 18th ग्रुप. फिनिश. अशा प्रकारे रोमन अंकातले ते गण आहेत. लक्षात ठेवायचं, पहिल्यांदा पहिला ए, दुसरा ए असतो आणि नंतर शेवटीच तिकडे तिसरा ए, चौथा ए, 5वा ए, 6वा ए, 7वा ए, 8वा ए. नंतर मात्र खाली थर्ड बी, फोर्थ बी, फिफ्थ बी, सिक्स्थ बी, सेवंथ बी, 8th आणि नंतर फर्स्ट बी, सेकंड बी. लक्षात ठेवा. आलं लक्षात? आता क्लिअर कट पिक्चर तयार झालं हे की पिरियडिक टेबल मध्ये त्या दीर्घ श्रेणीच्या मध्ये 18 कॉलम आहेत. त्यामध्ये ए आणि बी असे गट करण्यात आलेले आहेत. आता महत्वाचं काय? अणु अंकानुसार मांडलंय, ऍटॉमिक नंबर नुसार मांडलंय. आता मी डिस्कशन करतोय, तिथलीच वाक्य घेईन असं काही नाही. ऍटॉमिक
नंबरनुसार मांडलंय, अणु अंकानुसार मांडलंय, याचा अर्थ आपल्याला त्या मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहिती आहे, इलेक्ट्रॉन संरूपण माहिती आहे, म्हणजेच अणूंची विभागणी माहिती, अणूंमधल्या इलेक्ट्रॉनची विभागणी माहिती आहे. आता एक उदाहरण घेतो तुम्हाला लगेच लक्षात यावं म्हणून. समजा सोडियम घ्या, तिसरा आडवी ओळ आहे बघा, सोडियम 11, त्याचा ऍटॉमिक नंबर हजेरी क्रमांक किती आहे सोडियमचा? 11. आता 11 म्हणल्यानंतर पहिल्या ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन आले? 2. नंतर किती आले? 8. 8 आणि 2 10 झाले, उरलेला 1. हा झाला व्हॅलन्स ऑर्बिट, संयुजा ऑर्बिट म्हणायचं ह्याला, किंवा बाह्यतम कक्षा. बाह्यतम कक्षेतल्या इलेक्ट्रॉनला संयुजा इलेक्ट्रॉन म्हणतात किंवा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतात. ती व्हॅलन्सी नाही, ती व्हॅलन्सी नाही. व्हॅलन्सी वेगळी आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन वेगळे. लास्ट ऑर्बिट मध्ये जेवढे म्हणून इलेक्ट्रॉन आहेत त्यांना म्हणायचं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, आणि त्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कडे बघून मग आपण व्हॅलन्सी सांगतो. आता सोडियमच्या बाबतीत काय? 2 8 1 झालं. शेवटच्या ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 1. मग 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकणं सोपं पडतं का 7 घेणं सोपं पडतं? 1 देणं. हा, मग 1 ही त्याची व्हॅलन्सी झाली, 1 ही त्याची संयोजा झाली. क्लोरीन बघा, क्लोरीनचा नंबर किती बघा? 17. हजेरी क्रमांक 17 आहे, ऍटॉमिक नंबर 17 आहे त्याचा. 17 म्हटल्यानंतर काय झालं? 2 8 7. हे 7च्या 7 इलेक्ट्रॉन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत, संयुजा इलेक्ट्रॉन आहेत, त्यांचं नाव आहे, कारण का ते बाह्यतम कक्षेत आहेत म्हणून. पण 7 ही संयुजा नाहीये. 7चं 8 व्हायला किती लागतात इलेक्ट्रॉन? 1 पाहिजे लागतोय, म्हणून 1 ही त्याची व्हॅलन्सी झाली. कळलं का? 1 ही त्याची संयोजा झाली. संयोजा ही अशी ठरते कशावरून? सगळ्यात बाहेरच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत त्या संख्येवरून ठरते. लक्षात आलं तुम्हाला? आता मला हे पटवून द्यायचंय, जो मूलद्रव्य ज्या कॉलम मध्ये आहे त्या कॉलमचा नंबर म्हणजे त्याची ती व्हॅलन्सी असते. आता उदाहरणार्थ घ्या, सोडियम 2 8 1. बाह्यतम कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहे? 1 आहे. 1 इलेक्ट्रॉन आहे म्हटल्यानंतर तो त्याची संयोजा किती झाली? 1. बघा मग तो कुठल्या कॉलम मध्ये? 1 नंबरच्या. बरोबर आहे. जेवढी त्याची आउटर मोस्ट ऑर्बिट वरनं व्हॅलन्सी निघाली तोच त्याचा बरोबर काय म्हणतात त्याला कॉलम नंबर आहे. कधी कधी जेवढे नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत तोच त्याचा कॉलम नंबर असतो. उदाहरणार्थ तुम्ही 17 नंबरचा कॉलम बघा. आता 17 नंबर म्हणजे 17 त्याची व्हॅलन्सी नाही. 17 नंबरला आपण काय म्हणलंय? 7th A. बरोबर आहे की नाही? मग जेवढे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत 2 8 7, जर 7 इलेक्ट्रॉन देणं शक्य नाहीये कोणाला, पण देणं शक्य झालं असं मानलं तर त्याची 7 व्हॅलन्सी झाली की नाही? 7 इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये आहेत की नाही? मग त्याची ती 7 व्हॅलन्सी असं मानलं थोड्या वेळ तर तो 7व्या कॉलम मध्येच आहे. म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटरमोस्ट ऑर्बिट जेवढे तो त्याचा ग्रुप नंबर. कुठेही बघा तुम्ही, बोरॉन घ्या बी, त्याचा 5 नंबर आहे, म्हणजे काय? 2 3. बरोबर, तो 3rd A मध्ये, म्हणजे बाह्यतम कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत, तो 3ऱ्या कॉलम मध्ये. असं कोणत्याही मूलद्रव्याचं केलं तर काय वाक्य होतं मग? एखादे मूलद्रव्य ज्या गणात आहे त्या गणाचा जो नंबर आहे तेवढे इलेक्ट्रॉन त्याच्या बाह्यतम ऑर्बिट मध्ये असलेच पाहिजे. नीट विशद झाले का बघा? लक्षात आले का बघा? पुन्हा अजून वैशिष्ट्य बघूया. पहिला कॉलम जो आहे तो आहे अल्कली मेटलचा, त्याला अल्कली धातू म्हणतात, कारण ते जळल्यानंतर त्यांचं ऑक्साईड बनतं, ते पाण्यात विरघळतात, त्यामुळे ते अल्कली तयार करतात म्हणून. दुसरा कॉलम आहे अल्कलाइन अर्थ मेटल्स, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम वगैरे. हे एलिमेंट्स जळल्यानंतर ऑक्साईड तयार करतात, परंतु ते पाण्यात विरघळलंच असं नाही, पण ते बेस तयार करतात नक्कीच. ते बेसिक नेचरच असतं, म्हणून ते अल्कलाइन अर्थ मेटल्स आहेत. अर्थ क्रस्ट मध्ये जास्त आढळतात म्हणून. इकडे बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन असे ग्रुप आहेत.
उभे बोरॉननी सुरुवात झालेला, कार्बननी सुरुवात झालेला, नायट्रोजननी सुरुवात झालेला. आता नंतर जर बघितलं तर तिथं 4 मोठे गट पाडलेले त्यांनी इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन नुसार, इलेक्ट्रॉनच्या स्वरूपानुसार. तिथं एस ब्लॉक एलिमेंट, पी ब्लॉक एलिमेंट, डी ब्लॉक एलिमेंट, एफ ब्लॉक एलिमेंट असं 4 गट तयार केलेत, ब्लॉक्स तयार केलेत. आता याचा अर्थ काय? मी काल म्हटलं होतं तुम्हाला मी एसपीडीएफ शिकवणार आहे, जे तुम्हाला या पुस्तकात नाहीच. आणि जर तुम्ही 11वीत गेला तर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा मुलांनो असं म्हणतात. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन समजा सोडियमचं लिहायला लागला तुम्ही, तर ते 281 तुम्ही सांगणार. बरोबर आहे तुमच्या दृष्टीने बरोबर आहे, कारण का तुम्ही 10वी पर्यंत काय शिकलाय? 281. परंतु ते नाही आता. आता 281 हे झालं KLM नुसार. आता KLM नंतर आता त्यांचे पुन्हा सब ऑर्बिट होतात. मी KLM जे म्हटलं त्यांना म्हणायचं ऑर्बिट, नुसते ऑर्बिट. आणि SPDF जे आहेत ते त्यांचे सब ऑर्बिट आहेत. सुधीर गायकवाड व्हिडिओ बंद कर. SPDF हे ऑर्बिट आहेत, सब ऑर्बिट. त्याला कधी कधी सब शेल म्हणतात, उपकक्षा. KLM ह्या कोण आहेत? मुख्य कक्षा. निंबाळकर येतेस जातेस कशासाठी? काय प्रॉब्लेम आहे? नेटवर्क प्रॉब्लेम असेल, ठीक आहे, असू दे. रिझनिंग सांगू नका, परंतु तुमच्या महत्वाचे कन्सेप्ट बुडू नये म्हणून म्हटलं. मग काय म्हणलं मी? KLM मराठी मीडियम इंग्लिश मीडियम लक्ष द्या. KLM ह्या काय आहेत? मुख्य कक्षा आहेत. SPDF काय आहेत? उपकक्षा आहेत. आता वही काढा. मी आता थोडं इथल्या स्क्रीनचा वापर करण्याचा प्रयत्न करतोय जेवढं जमेल तेवढं. अजून मी बिगिनरच आहे या गोष्टीला, पण तरी बघूया. व्हाईट बोर्ड हा आलाय बाबा, ठीक आहे. आता 1S1 मला लिहायचंय. हा मला लेखणी घ्यायची आहे आणि इथं 1S1 असं लिहायचं. आता मी सोडियमचं लिहून दाखवतो. आता हे केंद्रक आहे, बरोबर आहे. या केंद्रकामध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन आहेत. पहिलं जे ऑर्बिट आहे ते के जरी असलं त्याला एस ऑर्बिट म्हणायचं. आता सध्या काय म्हणायचं त्याला? एस ऑर्बिट. ते पहिलं आहे म्हणून 1S. लक्षात ठेवायचं. कुठेतरी लिहा, पेन्सिलनं लिहा, नंतर तुम्हाला हे करता येईल. के ऑर्बिटलाच पहिलं ऑर्बिट म्हणतोय, नाही माहिती तुम्हाला. आणि के ऑर्बिटचे उप ऑर्बिट होतात का? होतात, पण ती किती होतं? एकच होतं. म्हणजे के ऑर्बिट हे एस ऑर्बिट आहे. काय बोललो मी? के ऑर्बिटच्या उपकक्षा होतात का? होतात, पण ती किती होतात? एकच होतात. म्हणून के ऑर्बिट हेच एस ऑर्बिट. आणि ते के ऑर्बिट पहिलं आहे म्हणून 1, नंतर एस. आता एस ऑर्बिटची कॅपॅसिटी कधीही लक्षात ठेवा 2 ची असते. एस ऑर्बिटची कॅपॅसिटी किती असते? 2 असते. म्हणून पहिल्या एस मध्ये तुम्ही पहिले 2 इलेक्ट्रॉन नेणार आहेत. कळलं का? आता मी ही स्क्रीन इरेज करतो. आता सोडियमचं कसं आहे? 2, 8, 1 आहे. म्हणून पहिल्या ऑर्बिटच्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन गेले म्हणून 1S2 झालं. गॅप ठेवायचा, कॉमा टाकलं तरी चालतो, परंतु गॅप करून लिहिलं तरी चालतं. 1S2. आता दुसरं जे ऑर्बिट आहे हे केंद्र, हे पहिलं ऑर्बिट झालं एस. आता दुसरं जे ऑर्बिट असतं त्याचे जवळ 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 असे 2 ऑर्बिट होतात. ते 2 ऑर्बिट मिळून एल आहे. आतला कोण आहे? के आहे. आणि हा जो बाहेर दुहेरी काढलाय तो कोण आहे? एल. आणि या एल चे 2 ऑर्बिट होतात. त्याच्या आतलं जे पहिलं आहे ते आहे एस. कोणतं? 2 मधलं. आणि त्याच्या बाहेरचं कोणतं आहे? पी.
पी फॉर पुणे. आता हे इरेज करून पुन्हा मी अजून एकदा दाखवतो. हे केंद्रक, हे एस ऑर्बिट पहिल्याच. आता हे तुम्हाला समजलं हे पहिलं. आता हे जरा लांब काढतो. हे पहिलं आणि त्याच्याच खेटून असलेलं हे दुसरं. ह्या दोन मधलं आतलं पहिलं कोणतं आहे? एस. आणि बाहेरचं कोणतं आहे? पी. हे आहे एस. कळलं? हा. आता हे दुसऱ्यातलं एस आहे म्हणून याला म्हणायचं 2s. आणि दुसऱ्यातलं पी आहे म्हणून 2p. कळलं? लेट मी रिपीट. हे केंद्रक आहे पहिलं आतलं सर्कल. नंतरचं ते पहिलं ऑर्बिट आहे त्याला आपण काय म्हणलंय? एस ऑर्बिट. त्याची कॅपॅसिटी किती? 2 ची. एस ऑर्बिटची कॅपॅसिटी नेहमी किती असते? 2 ची. आता दुसरं ऑर्बिट कोण आहे? एल ऑर्बिट आहे. या ऑर्बिटचे किती प्रकार उपकक्षा पडल्या? SP. याच्या एस ची कॅपॅसिटी किती? ही आहे 2. याच्यातल्या पी ची कॅपॅसिटी किती असते? 6. 2 आणि 6 किती झालं? 8. म्हणून एल ऑर्बिटची कॅपॅसिटी 8 झाली. आता तुम्ही म्हणाल एल ऑर्बिट म्हणजे 2n स्क्वेअर. 2n स्क्वेअर. हे एस आहे. ते एस आहे. एस. माझ्याकडनं ते ब्रेक झालंय. एस म्हणतात. आतलं या दोन मधलं जे आहे, या दोन मधलं जे आतलं त्याला एस म्हणा. आणि हे बाहेरचं आहे ते पी. ओके, लक्षात आलं? आता मी हे इरेज करतो. आता काय झालं? रिपीट, लक्षात घ्या. न्यूक्लियस. मी सोडियमचं उदाहरण घेऊन शिकवा लागलोय. आपण पहिल्या 10 ते 18 मूलद्रव्याचं, ऐका रे जरा 2 मिनिट, काही करू नका तुम्ही. आपण पहिल्या 10 ते 18 मूलद्रव्यांचं आपण काय करणार आहोत? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करणार आहोत. मी तुम्हाला सगळं शिकवतो, थोडा वेळ घ्या, चालतंय, पण सगळं आलं पाहिजे. 11वीत गेल्यानंतर एसपीडीएफ काय कोणाला माहित, असं होऊन जाईल. हा, आता काय बघा, हे केंद्रक. बॅकवर्ड तू काय करतोय सुधीर? डिस्टर्ब करू नका, मला आधी सांगू दे, मग तुमच्या शंका घेतो काय ते. हे सोडियमचं न्यूक्लियस. नंतर हे पहिलं ऑर्बिट एसचं, हे 2 इलेक्ट्रॉन त्याचे, म्हणजे काय झालं? 1s2. ते 1s स्क्वेअर नाहीये, 1s2 म्हणायचं त्याला. आता दुसरं ऑर्बिट. दुसरं ऑर्बिट डिवायडेड इंटू 2. काय? एस आणि पी. याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन? पहिल्याच्या याच्यामध्ये 2. 2s2. दुसऱ्या ऑर्बिटच्या एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन गेले. आता तिसऱ्या ऑर्बिटची कॅपॅसिटी नेहमी 6 ची असते, म्हणजे दुसऱ्यातलं दुसरं पी. 1 2 3 4 5 आणि हे 6. 6 इलेक्ट्रॉन कोणाचे आहेत? 2p6. कळलं? 2p6. हे झालं सोडियमचं दुसरं, म्हणजे 6 2 8 इलेक्ट्रॉन आले ना, 2 8 1 मधलं ते 8 इलेक्ट्रॉन झाले बघा. आणि आता लास्ट के एल नंतर एम असतो. एम चे 3 ऑर्बिट पडतात. के ऑर्बिटचं एकच, म्हणजे कोणतं? एस, 1s. एल ऑर्बिटचे 2 सब ऑर्बिट, कोणते? 2s आणि 2p. इथं लिहिलंय मी खाली. आणि एम ऑर्बिटचे किती ऑर्बिट पडतात? सब ऑर्बिट 3. कोणता? एस पी डी. SPD. आता इकडे लिहितो, साईडला लिहितो. डी. एस पी आणि डी. आता या एस ची किती कॅपॅसिटी आहे? 2 चीच. पुन्हा डी ची कॅपॅसिटी किती? पुन्हा 6 ची. पी ची. आणि डी ची नंतर बघता येईल, सध्या आपल्याला तो नाहीये विचार. आपल्याला पहिल्यांदा 18 एलिमेंट्स फक्त बघायचंय, त्याच्यामुळे सांगतो. कळलं? मग आता आपलं सोडियमचं काय होईल कॉन्फिगरेशन? 1s2, 2s2, 2p6,
आणि आता 6 2 8 10 आता सोडियमचा एकच इलेक्ट्रॉन राहिला, म्हणून तिसऱ्या ऑर्बिटच्या एस मध्ये एक टाकला. कळलं? म्हणजे सोडियमचं खरं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एसपीडीएफ नुसार काय झालं? 1s2 2s2 2p6 3s1. हे समजलंय का? पहिल्यांदा एसपीडीएफ ऑर्बिट हे समजलं पाहिजे. आता अजून एक गंमत सांगतो. जेवढं मॅक्झिमम माझ्याकडनं तुम्हाला द्यायचं शक्य होईल तेवढं मी देणार आहे. हे केंद्र काय? हे पहिलं ऑर्बिट S1s, हे दुसरं ऑर्बिट, त्याची दुहेरी झालं, मी एवढंच काढतो. तिसऱ्या ऑर्बिटचे हे 3 आहेत. पण लक्षात घ्या, लक्षात घ्या, आपल्याला 10 मिनिटं या सेशनचे राहिले, त्यामुळे त्याची तशी सूचना आली होती, ती मी क्लिक केलं, बाकी काय. हे तिसऱ्या ऑर्बिटचं एस आहे, हे आहे पी, आणि हे तिसऱ्या ऑर्बिटचं डी आहे. आता असं असतं, चौथं ऑर्बिट आहे ना KLMN, त्या एन ऑर्बिटचं SPDF 4 ऑर्बिट होतात. पण त्याचं पहिलं ऑर्बिट हे आहे 4s, ते कुणापूर्वी असतं? 3D पूर्वी. काय बोललो? हे 4s आहे की नाही? इकडे लिहिलेलं उजव्या कोपऱ्यात दिसतंय तुम्हाला वरच्या, 4s आहे. 4s म्हणजे काय? चौथ्या ऑर्बिटचं पहिलं सब ऑर्बिट SPDF मधलं एस, ते कुणाच्या आधी येतं? तिसऱ्या ऑर्बिटच्या लास्ट ऑर्बिट जे आहे सब ऑर्बिट 3D, त्याच्या आधी येतं. हे कॉम्प्लिकेशन आता तुम्हाला फक्त मी सांगितलंय, हे तुम्हाला 11वीला शिकायचं. त्यामुळं सध्या एवढीच जुजबी ओळख ठीक आहे. काय काय जुजबी ओळख ठीक आहे? की एसपीडीएफ हे कोण आहेत? एसपीडीएफ हे सब ऑर्बिट आहेत, आणि त्या सब ऑर्बिट नुसार आपण कशाला आलोय? त्या सब ऑर्बिट नुसार, मी दिसतोय तुम्हाला? ओके. या सब ऑर्बिट नुसारच आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिणार आहोत. आता तुम्ही एखाद्या कच्च्या पानावर किंवा तुमच्या आत्ताच्या वहीच्या ज्या पानावर आहात तिथे या, तिथं 2च कॉलम करा, 2 तिथं 3 मी सांगतो ते करा. एलिमेंट, atomic नंबर, अजून एक कॉलम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आणि लास्ट मोठा कॉलम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्याच्या खाली लिहायचं अकॉर्डिंग टू एसपीडीएफ. अजून एकदा सांगतो, 4 कॉलम. कुठले कुठले? मूलद्रव्य, अणु अंक, इलेक्ट्रॉन संरूपण, आणि चौथा कॉलम इलेक्ट्रॉन संरूपणच, पण त्याच्या खाली लिहायचं ब्रॅकेटमध्ये एसपीडीएफ नुसार. चला आता आपण पहिला हे करू. कोण? हायड्रोजन आहे पहिला, बरोबर आहे ना? पहिला कोण आहे? हायड्रोजन, H. त्याचा अणु अंक काय आहे? 1. त्याचं कॉन्फिगरेशन काय झालं? 1. आता एसपीडीएफ नुसार काय झालं? 1s डोक्यावर 1, 1s डोक्यावर 1. आता दुसरा आकडा कोण आहे? दुसरा एलिमेंट कोण आहे? हेलियम. त्याचा ऍटॉमिक नंबर, अणु अंक किती? 2. त्याचा अणु अंक किती आहे? 2 आहे. त्याचा अणु अंक 2 आहे, आणि काहीतरी विचित्र होत आहे. ठीक आहे, मला या लागलेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही, पण फक्त थोडा वेळ लागेल. हेलियमचा अणु अंक 2, त्याच्यामुळं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, आणि एसपीडीएफ नुसार काय करणार? 1s2
तिसरा आकडा कोण? लिथियम. आकडा त्याचा अंक 3 आहे, त्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3 आपलं 2 1 आहे. 2 1 आहे. 3 2,1 आणि एसपीडीएफ नुसार काय असणार? 1s2. पहिलं ऑर्बिट भरलं. आता दुसऱ्याच एस ऑर्बिट मध्ये 1. 1s2 2s1. समजलं तुम्हाला? चौथा कोण आहे? चौथा बेरिलियम 4. त्याचं कॉन्फिगरेशन 2 2 आणि एसपीडीएफ नुसार 1s2 2s2. कारण का पहिल्या ऑर्बिटच्या एस मध्ये 2 मावले आणि दुसऱ्या मधल्या एस आणि पी पैकी एस मध्ये 2 मावले. आता दुसऱ्याचं एस पण भरलं, दुसऱ्याचं एस सब ऑर्बिट सुद्धा भरलं. पुन्हा पाचवा आकडा कोण आहे? बोरॉन 2 3. आता ह्याचे एसपीडीएफ नुसार काय होईल? 1s2. दुसऱ्या ऑर्बिटच्या एस मध्ये 2 गेले, किती उरले? 1 उरला. तो कुठं जाईल? दुसऱ्या ऑर्बिटच्या पी नावाच्या सब ऑर्बिट मध्ये 1 जाईल. 1s2 2s2 2p1. व्हेरी गुड. पुढचं सहावा कोण आहे? कार्बन 6 म्हटल्यानंतर काय होईल? 2 4. आणि नंतर काय? 2p2. 1s2 2s2 2p2. तुम्ही स्क्रीनला काही करू नका, ते इरेज करा. हा ते जे अंडरलाईन केलं तू ते 1s2 म्हणजे पहिल्या ऑर्बिटच्या एस ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन गेले, दुसऱ्या ऑर्बिटच्या एस ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन गेले आणि दुसऱ्याच ऑर्बिटच्या पी ऑर्बिट मध्ये सब ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन गेले उपकक्षेमध्ये. आता नायट्रोजन 7 नंबर आहे. 7 म्हणजे काय? 2 5. आता त्याचं काय होईल? 1s2. हे 2 संपले. आता ह्याचं विभागणी काय होईल? 2 आणि 3. कशी मग? 2s2 पुन्हा 2p च्या मध्ये 6 कॅपॅसिटी पण 3 टाकून देऊया. बघा 4 आणि 3 7 झाले. ओके. पुढचं फ्लोरीन. ऑक्सिजन. ऑक्सिजनचा 8 नंबर आहे म्हणजे हरकत 2 6. ऑक्सिजन 2 6 काय होईल मग? 1s1 1s2 2s2 1s2 2s2 2p6. नाही काहीतरी ह्याच्यातलं झालं. 2p4. 6 म्हणजे 2 4 2p4. ओके. पुन्हा फ्लोरीन. फ्लोरीनचं काय होईल? 7 नंबर आहे त्याचा. फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 9 आहे. 9 म्हटल्यानंतर काय झालं? 2 7. बरोबर आहे ना? 2 7 म्हटल्यानंतर 1s2 2s2 आणि हे 2 गेले म्हणजे हे 2 आहेत. या 7 मधले 2 गेले, 5 राहिले. 2p5. 1s2 2s2 2p5. निऑन काय होईल? 10 नंबर आहे त्याचा म्हटल्यानंतर 2 8. पण ह्या 8 ची विभागणी काय होईल मग? 2 6. बरोबर आहे. म्हणजे 1s2
2s2 2p6. आता हे दुसरं ऑर्बिट सुद्धा भरलं. 6 2 8 झाले ना. हे पहिलं ऑर्बिट आहे के, हे आहे एल ऑर्बिटची कक्षाची कॅपॅसिटी किती आहे 8ची. सध्या तरी पहिल्या 3 आवर्तनापर्यंत 8च असते. त्यामुळे 8 व्हायसाठी 6 2 8 इलेक्ट्रॉन झाले, ते झाले ना. आता पुढचा कोण आहे? सोडियम. सोडियम काय होईल बघा. सोडियमचा 11 नंबर आहे, म्हणजे नंतर 2 8 1, म्हणजे काय झालं 1s2 2s2 2p6, हे झाले 6 2 8. आता हे तिसऱ्या ऑर्बिटचं 1 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे तिसरा s1 1s2 2s2